स्वयंसेवी चळवळ, महात्माजींचा लोकसेवक संघ. 1. सहजच भेटायला म्हणून श्रीभाऊंकडे गेलो, तर टेबलावर प्रकाश वाटा ची प्रत होती. ही त्या पुस्तकाचं अधिकृत प्रकाशन होण्यापूर्वीची गोष्ट. प्रेसमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या गठ्ठ्यातली ही एक प्रत. पुस्तकाचं मुखपृष्ठ अजून ओलसर वाटत होतं. पटदिशी उचललं ते पुस्तक. घरी जाऊन पहिलं पान उघडलं, ते शेवटचं पान बंद केल्यावरच पुस्तक खाली ठेवलं. या आधीच्या माणूसच्याच अंकामधून दाभोळकरांनी नानाजींच्या गोंडा जिल्ह्यातल्या स्वयंसेवी विकास कार्याची चिकित्सा केली होती. ती आवडली होती. म्हणूनच मिर्झापूरच्या प्रेमजीबाईंच्या वनवासी आश्रमाचं कोणतं रूप त्यांच्या शब्दात उमटतं हे वाचायची उत्सुकता होती. ती दाभोळकरांच्या लेखणीनं पूर्ण केली. अर्थातच आवडली, पण सर्वात आवडले ते त्यांनी नोंदवलेले आत्मचिंतनपर सुरुवातीचे म्हणून शब्द. स्वयंसेवी विकास कार्याशी असणारं आपलं नातं, आपले भावसंबंध त्यांनी प्रवाही, खेचून नेणाऱ्या मनमोकळ्या शैलीमध्ये जोडून दाखवलेत. त्याच प्रवाहातल्या एका वाक्यापाशी न राहून थबकलो. वाक्य होतं, मला आणि माझ्या इतर मित्रांना वेढून टाकणाऱ्या, खरं सांगायचं तर खाऊन टाकणाऱ्या परिस्थितीतच हे सारे वाढले होते. पण ही माणसं कोलमडून पडत नव्हती, तर इतरांना आधार देत, त्यातून स्वतःला आधार घेत, माणूस म्हणून सहजपणे धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होती. क्षणभर पुस्तक मिटवून तसाच थपकून राहिलो, आणि मग त्या वाक्याचा प्रत्यय जसा भरून आला तसं कबूल करतो की अंगावर सरसरून काटा उभा राहिला. भोवतीची ती कोलमडवून टाकेल अशी परिस्थिती म्हणजे काय हे तर दिसतच होतं. ते आज काही नव्याने नव्हे, पण गेला काही काळ जास्त प्रखरपणे त्याचं भान येत चाललं होतं. अनुभव येत होते, आणि तरी तितक्याच प्रखरपणे हेही दिसत होतं की पाय रोवून, मूल्यांचं भान ठेवून कोलमडण्याचं नाकारणारे वीरही अशा परिस्थितीशी पैजा घ्यायला पुढे येत आहेत. हाडामासाचीच आशा आकांक्षांनी भारलेली, यश अपयशांनी हलणारी, माणसासारखी माणसं असलेली ही कार्यकर्ती सैनिक मंडळी, त्यांनाही सुखदुःख होतीच की, पण ती सर्व स्वीकारून, पचवून किंवा बाजूला सारून हे देशभरचे दीप, माझ्या परीनं प्रकाश देण्याचं काम मी करत राहीन असं म्हणत स्वयंसेवी कार्यांमध्ये तेवत होते. आणि साध्या छोट्या अर्थाने का होईना, मीही त्यातलाच एक साथी, एक सैनिक. या सर्व संवेदनांना त्या वाक्यानं छेडलं म्हणून तार झंकारून उठली. शालेय शिक्षण पूर्ण करताच 12 वर्षांपूर्वी स्वतःशी ठरवलं की आपल्याला कार्यकर्ता व्हायचं. मग युवक संघटन, ग्रामविकसन, वाचन, लेखन, प्रवास, राष्ट्रीय ऐक्याच्या प्रश्नावरचं काम, इतिहासातल्या पदव्या संपादन, असं करत करत 10-12 वर्ष स्वयंसेवी मार्गावरून गाडी धावत राहिली. तिथल्या अनुभवांच्या एका मालिकेने IAS व्हायला सुचवून पाहिलं. मग तसा प्रयत्न केला आणि चुकून होऊन बसलो सुद्धा IAS. तेव्हापासून स्वतःला बजावत होतो, आणि ती जबाबदारी व्यक्त करण्याकरता प्रत्यक्ष म्हणतही होतो की मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार आहे. पण म्हणजे नेमकं काय, व्यावहारिक कृतीच्या अर्थानं काय हे कळत होतं असं मात्र नाही. बाकी असली वाक्य मुलाखतीतच शोभतात म्हणा. करत करत IASच्या प्रशिक्षणासाठी मसुरीच्या अकॅडमीत पोचलो. अजूनही फारसं काही कळत नाही नेमकं. आयुष्याच्या परिभाषेत, वातावरणात एकदम बदल झालेला, त्यांची नेमकी उमज येत नाहीये असे दिवस चालू होते. त्यातच एक दिवस अरुणा रॉय यांचं स्वयंसेवी संस्थांची भूमिका या विषयावर भाषण होतं. अरुणा रॉय या 1968च्या बॅचच्या IAS ऑफिसर. 1974 मध्ये त्यांनी ही उपाधी सोडून दिली आणि आपले पती श्रीयुत बंकर रॉय यांच्याबरोबर राजस्थानातल्या तिलोनिया इथं ग्रामविकासाचं स्वयंसेवी मॉडेल उभं करण्यात त्यांनी आपली शक्ती लावली. अजूनही तेच काम, त्याच्या गुणाकाराचं काम चालू आहे. देशभरच्या स्वयंसेवी विकास कार्याचं रेखाचित्र आखत त्यांनी आपल्या भाषणात, नंतरच्या चर्चेत स्वयंसेवी संस्थांद्वारे भारतीय विकासाचं मॉडेल उभं राहण्याबाबतचा रंग भरला.
IAS मध्ये येण्याबाबत, येऊन इथे करण्याच्या कामाबाबत माझा स्वतःशी संभ्रम होता, तो भेदून या मुद्द्यांची धग माझ्यापर्यंत पोचली. कार्यकर्ताच आहे आणि राहणार आहे अर्थाच्या छटा उमटायला लागल्या. आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे भारताच्या विकासाच्या संदर्भातल्या स्वयंसेवी संस्थांच्या स्थानाबाबत, महत्वाबाबत आणि भवितव्याबाबत थोडं थोडं कळायला लागलं. म्हणजे त्याआधी अगदीच अजिबातच कळत नव्हतं असं नाही, उलट थोडंफार कळत होतं. म्हणूनच जाणीवपूर्वक स्वयंसेवी रस्ता निवडला होता, तो सुद्धा ज्ञानप्रबोधिनीद्वारे. एक प्रकारे त्याच रस्त्याने IAS कडचा पूल तयार करून दिला. हेच मला सरकार, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहअस्तित्वाचं, सहयोगाचं, निदान समान उद्दिष्टाचं साधं रूपक वाटत होतं. आजपर्यंतचे सर्व स्वयंसेवी अनुभव आता जास्त प्रत्ययकारी वाटायला लागले. नाही म्हणलं तरी मसुरीला एक निवांत शांतपणा होता. आधीच्या अनुभवांची टेप, व्हिडिओ टेप एका शांत त्रयस्थपणे पुन्हा पुन्हा पाहता येत होती. प्रशिक्षणातही स्वयंसेवी क्षेत्राच्या कार्याला लक्षणीय स्थान होतं. IAS अधिकाऱ्याच्या कामाचं प्रशिक्षण घेत होतो आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या अनुभवांचा जास्त जास्त व्यापक अर्थ अनुभवत होतो. प्रशिक्षणात आणि सरकार प्रशासनात स्वयंसेवी क्षेत्राला जाणीवपूर्वक स्थान दिलं जातंय, हा अनुभव ताजंतवानं करणारा वाटला. हे लक्षात आणून दिलं श्री बंकर रॉय यांनी घेतलेल्या चर्चासत्रांनी. 1985 नंतर ही नवी हवा आली. ती आणण्यात सरकार, योजना आयोग या स्तरावर तिला मान्यता मिळवून देण्यात बंकर रॉय यांचा मोठाच वाटा. खरं म्हणजे तोवर हे माहितीही नव्हतं की 7व्या पंचवार्षिक योजनेत स्वयंसेवी संस्थांची भूमिका यावर एक खास अध्याय आहे. हेही कळलं नव्हतं की देशभरच्या स्वयंसेवी संस्थांचं शक्यतो सुसूत्रीकरण करण्यासाठी कॅपार्ट, काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रुरल डेव्हलपमेंट नावाचं पीठ निर्माण करण्यात आलं आहे. थोड्या दिवसांनी प्रशिक्षणाचा भाग म्हणून आम्ही स्वयंसेवी संस्थांबरोबर काही दिवस काम करण्याचं सत्र होतं. त्याची तयारी म्हणून वाचन साहित्याची एक अप्रतिम पुस्तिका आम्हाला दिली होती. त्या पुस्तिकेने स्वयंसेवी क्षेत्राच्या महत्त्वाचे इश्यूज समग्रपणे स्पष्ट करून दिले. पाठोपाठ त्या स्वयंसेवी सत्रानं त्याचं प्रत्यक्ष व्यावहारिक रूप समोर दाखवलं. मी अलाहाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रुरल टेक्नॉलॉजी या स्वयंसेवी संस्थेबरोबर होतो. तिथले त्यावेळचे डॉक्टर श्री कपूर परिचयातलेच होते. त्यामुळे एकदम नातंच निर्माण झालं व्यक्तीशी आणि स्वयंसेवी क्षेत्राशीही. या इन्स्टिट्यूटचं ग्रामीण तंत्रज्ञानावरचं संशोधन, त्याचं गोहारी गावातल्या प्रकल्पावर प्रत्यक्षातलं रूप, ते 2-3 स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्यातून तयार झालेलं ग्रामीण विकसनाचं एक आदर्शवत रूप, असं पाहता पाहता स्वयंसेवी क्षेत्राच्या भूमिकेचा अर्थ, त्याचा प्रत्यय असा विस्फोट होऊन सामोरा आला म्हणाना. तिथून मसुरीत परतलो तेव्हा बहुसंख्य मित्र स्वयंसेवी संस्थांच्या कामाने प्रभावित होऊन आले होते. त्यांना प्रभावित करणाऱ्यात अहमदाबादचं आरोग्य क्षेत्रातलं मॉडेल उभं करणारं देसाई दाम्पत्य होतं. ओरिसातलं अच्युत दासांचं काम होतं. बंगालमधल्या रंगाभेलिया प्रकल्पावर पूर्वाश्रमीच्या मार्क्सवादी पक्ष कार्यकर्त्या मास्तरनी पक्ष राजकारण सोडून देऊन उभं केलेलं शैक्षणिक ग्रामविकसन कार्य होतं. केरळ शास्त्र साहित्य परिषद होती आणि बाबा आमटे, आरोळे दाम्पत्य, अण्णा हजारे, विलासराव साळुंखे तर होतेच होते. मग देवीच्या गोंधळाला जावं तसे वेगवेगळ्या क्षेत्रात, प्रदेशात काम करणारे वेगवेगळे स्वयंसेवी कार्यकर्ते येऊन प्रशिक्षण क्रमात भर टाकून गेले. त्यात कॅपार्टचे डायरेक्टर अशोक जेटली यांनी ग्रामीण विकासाचे प्रश्न सहज शैलीत सुसंबद्धपणे मांडून दाखवले. दिल्ली परिसरात ग्रामीण घरांवर काम करणारा तरुण इंजिनियर अरोमा रेवी आणि मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यात आदिवासींमध्ये संघर्ष संघटित करणारा अमित भटनागर या समवयीन मित्रांनी तर जवळजवळ वेडच करून सोडलं. सर्व तथाकथित लौकिक यश मिळवणं शक्य असताना, मिळवलेलंही असताना, ते बाजूला सारून देशप्रश्नांशी झुंज मांडणाऱ्या तरुण स्वयंसेवी मनाचा अंतरंग दाखवून अफामचे श्रीयुत घारे आणि कॅपार्टची बरीच तज्ज्ञ मंडळी
स्वयंसेवी क्षेत्राची व्यावसायिक तज्ज्ञतेची उंची दाखवून गेली. तर चंडीप्रसाद भट यांनी आपल्या साध्या खादी, दाढी, शबनमधारी टिपिकल स्वयंसेवी व्यक्तिमत्वात साध्या गढवाली भाषेत हिंदीमध्ये चिपको आंदोलनाची गोष्ट सांगितली. सुंदरलाल बहुगुणांची मनस्वी आणि मृदू मोहक वाटणारी भेटही इथंच झाली. केरळच्या परित्यक्त स्त्रियांमध्ये रिमांड होममध्ये काम करणाऱ्या मल्याळी लेखिका सुगथा कुमारी, स्त्री चळवळीतल्या बीना अगरवाल, भोपाळ गॅस कांडातून उद्भवलेल्या परिस्थितीशी झगडणारे अनिल अगरवाल, पर्यावरण प्रश्नात घाम गाळणारे दुनू रॉय, हे सर्वजण आपापल्या छोट्या मोठ्या स्वयंसेवी लढ्यांच्या कहाण्या सांगत अक्षरशः चटका लावून गेले. विचारांची क्षितिज विस्तारत प्रकाशाचे किरण दाखवून गेले. असे कितीतरी अनुभव, कितीतरी क्षण या सर्वांनं स्वयंसेवी क्षेत्राचं सामाजिक सांस्कृतिकच नव्हे तर अगदी भौगोलिक अर्थाने सुद्धा अखिल भारतीय भान आलं. मग डोळ्यासमोर उभी राहिली ती रांगोळीच्या इतस्ततः विखुरलेल्या पण आंतरिक शिस्त असलेल्या ठिपक्यांसारखी स्वयंसेवी चळवळ. तेव्हा वाटलं सूर सापडत चालला आहे. 2. स्वयंसेवी चळवळ. स्वयंसेवी चळवळ म्हणजे अगदी थोड्या लोकांनी, अर्थातच काही सन्माननीय अपवाद वगळता, वेड्या लोकांनी उभ्या केलेल्या कामांची बेरीज किंवा गुणाकार. कोणी रस्त्याच्या कडेला तळमळत पडलेला महारोगी पाहिला, यात त्याला त्याच्या समाजाचं रूपक वाटलं आणि त्या अस्वस्थ क्षणाच्या बेभानपणावर त्यांनी आपलं सगळं आयुष्य भिरकावून दिलं. कोणी चांगला सुखात डॉलर्समध्ये लोळत होता, त्याला अचानक आपल्या देशाची समाजाची आठवण सुखाने झोपू देईना. दिली सोडून त्यानं ती डॉलरशय्या आणि काळ्या मातीत दगड खडकात पेरून घेतलं स्वतःला. कोणी गांधीजींना, विनोबांना पाहिलेला, स्वातंत्र्य चळवळीच्या विधायक उपक्रमांना स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंसेवी आकार देऊ पाहणारा, कोणी श्रमजीवी वर्गाच्या शोषणातून मुक्ती शोधणारा, कोणी हिंदू संघटनेला वाहिलेला, कोणी देशप्रश्नांच्या एखाद्या अंगाचा अत्यंत थंड तार्किक विचार करून पद्धतशीर कामाची इमारत उभा करणारा, तर कोणी व्यावसायिक कुशलतेचा वापर करून सर्जनाच्या उर्मी व्यक्त करू पाहणारा. यात वेडेविद्रे विचित्र पीरही खूप. काही फॅडिस्ट, काही फॅशनेबल स्वयंसेवी कार्यकर्ते, काहींची समाजसेवी पंचतारांकित, जेट सेट आणि लिपस्टिक वलयांकित, औषधाला काही चक्क ढोंगी सुद्धा. तेवढे इनेगिने सोडले तर स्वयंसेवी चळवळ म्हणजे 52 कशी कार्यकर्त्यांचं मोहोळ. अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष अथकपणे काम केल्यानंतर स्वयंसेवी क्षेत्राने देशभरच्या विचारवंत, नेते, तज्ज्ञ, योजनाकार या मंडळींचं लक्ष वेधून घेतलंय. 1947 नंतरच्या उण्यापुऱ्या 40 वर्षात एकीकडे सरकार प्रणीत योजनाबद्ध विकासाचा पंचवार्षिक प्रयोग, कल्याणकारी राज्याचा समाजवादी प्रयोग चालू असतानाच या तरुण वेड्या कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये स्वतःला पेरून घेतलं. देशप्रश्नांशी, त्यांच्या सोडवणुकीशी आपली बांधिलकी जगून दाखवली. त्यांनी लौकिक यश, सन्मान, स्टेटस नाकारले आणि विकासाचा स्वयंसेवी मार्ग चोखाळला. त्यांनी प्रस्थापित आर्थिक, सामाजिक, राजकीय यंत्रणांहून निराळा असा परिवर्तनाचा रस्ता तयार केला. या प्रयत्नांमधून उभी राहिलीये ती स्वयंसेवी चळवळ. त्या कार्यकर्त्यांनी देशभर जागोजाग आपापल्या स्वयंसेवी संस्थांचा पसारा मांडला. कोणाचा आरोग्य क्षेत्रात, कोणाचा शिक्षण क्षेत्रात, कोण उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञानात, तर बरेच जण ग्रामविकसनात, शेतकरी शेतमजूर चळवळीत, कोणी स्त्री मुक्ती किंवा स्त्री शक्ती जागरण चळवळी उभ्या करण्यात, तर कोणी व्यावहारिक पसारा उभा न करता वैचारिक स्तरावर समाज सुधारणा चळवळ बांधू पाहणारा. कोणाचा विशुद्ध रचनात्मक विधायक पसारा, तर काहींचा तितकाच निखळ संघर्षाचा पवित्रा. समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रांना अनेक अंगांनी स्पर्श करणारी मॉडेल्स त्यातून उभी राहिली. त्या छोट्या मोठ्या मॉडेल्समधून समस्यांची सोडवणूक करणारे अनेक रस्ते आखले गेले. उदाहरणार्थ, सामाजिक समतेचा आर्थिक अंगांनी सरकणारा विधायक लढा म्हणजे म्हणूयात म्हैसाळ मॉडेल, आदर्श गाव उभं करणारं राळेगण सिद्धी मॉडेल, पाणी पंचायत स्वरूपी
जमीन पाणी व्यवस्थापनाचं मॉडेल, प्रबोधिनींनी उभं केलेलं शिक्षण, संशोधन, ग्रामविकसन, उद्योग समग्रपणे हाताळणारं मनुष्य घडणीचं मॉडेल, अशी विविध मॉडेल्स बांधू पाहणाऱ्या देशभर 3 ते 4 हजार संस्था कार्यरत आहेत. म्हणजेच अशा संस्थांच्या हजारो समर्पित कार्यकर्त्यांनी मिळून बनते ती स्वयंसेवी चळवळ. एकदम वाटायला ही संख्या बरीच मोठी वाटेलही, पण ते काही खरं नाही. आपल्या देशाचा, त्याच्या समस्यांचा अक्राळ विक्राळ आकार लक्षात घेता ही संख्या अगदीच मर्यादित आहे. पण एकेका स्वयंसेवी संस्थेनी एकेका समस्यांच्या उत्तराचा रस्ता दाखवणारं रूप रचून दाखवलंय. ते प्रभावी आहे. त्यांची कार्यपद्धती लवचिक आहे. नवीन कल्पनांचे नवे नवे प्रयोग मांडणारी आहे. विकास, परिवर्तन, देश, ध्येय असले गुळगुळीत झालेले शब्द समाजाला हलवून सोडणारे, संघटित करणारे, विकासाची जाणीव देणारे बनले तरच धारदार बनतात याचं भान असल्यामुळे आणि अगदी जगण्याची आवश्यकता म्हणून या संस्था लोकाश्रयी, लोकसंघटन करणाऱ्या, तळागाळाच्या, थेट दऱ्याखोऱ्यातल्या खबदाडीतल्या माणसांना बांधणाऱ्या आहेत. त्यामुळे अगदी छोट्या स्थानिक स्तरावर का होईना परिणाम घडवून आणणारी कामं त्यांनी उभी केली आहेत. परिवर्तनाची बीजं भले विखुरलेल्या अवस्थेत पण पेरली गेली. त्यातही अनेक ठिकाणी अपयश असेल, नव्हे आहेही, तरी सुद्धा स्वयंसेवी चळवळीचा गुणात्मक प्रभाव लक्षणीय आहे. जिथे सरकारी योजना अपेक्षित यश मिळवू शकल्या नाहीत, तिथे स्वयंसेवी क्षेत्रानं यश दाखवलं. विकास ही नुसती तांत्रिक यांत्रिक धांदल नसून लोकांच्या, जनसमूहाच्या चेतनेवर पुढे सरकणारा जगन्नाथाचा रथ आहे, हे दाखवणारे प्रयोग करून दाखवले. विकास योजनांमध्ये लोकांचा सहभाग मिळवला. त्यामुळे थोड्याच साधन सामुग्रीनिशी पण प्रेरणा आणि लोकशक्ती यासहित आश्चर्य वाटावं असे परिणाम दाखवले. पारावर, पिंपळाखाली, बांधावर, चावडीवर सहज सोप्या पद्धतीने लोकांशी संवाद साधून तळातून नियोजन प्रत्यक्षात अंमलात आणता येऊ शकेल हे दाखवून दिलं. त्यातून तळागाळाच्या समाजामध्ये कणभरानीच असेल विकासाची, परिवर्तनाची जाणीव निर्माण केली. काल परवापर्यंत असंघटित, नगण्य, निद्रिस्त असणाऱ्या समाज घटकाच्या संघटना बांधायचा प्रयत्न केला. अजूनही प्रामुख्याने खरा भारत जिथे नांदतो तिथे, म्हणजे ग्रामीण भागात, विकासाची पर्यायी मॉडेल्स किंवा बेटं म्हणूया वाटलं तर, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यातून आकाराला आली. म्हणून आज सुद्धा अनेक उणीवा, मर्यादा, अक्षमता असूनही स्वयंसेवी चळवळ देशाच्या क्षितिजावर उगवून आल्यासारखी दिसते. या उगवतीची प्रसाद चिन्ह एकाच वेळी 2 तऱ्हांनी उमटलेली दिसतात. एक सरकारी स्तरावर आणि 2 स्वतः स्वयंसेवी क्षेत्रात. म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी देशभर या विविध पद्धतींनी विकासाला जे योगदान दिलंय त्याला सरकारी स्तरावर मान्यता दिली जाते. ती नुसती शब्दातली नाही. म्हणून तर तो 7व्या पंचवार्षिक योजनेतला स्वयंसेवी संस्थांची भूमिका वरचा अध्याय. योजना आयोगावर विशेष सल्लागाराची नियुक्ती, कॅपार्टची रचना, अनेक राष्ट्रीय धोरणांच्या मांडणीत स्वयंसेवी विकास प्रयत्नांची बूज राखलेली. अगदी अलीकडे जाहीर झालेलं राष्ट्रीय गृहनिर्माण धोरण पाहिलं तर त्यातही गृहनिर्माणाच्या, विशेषतः ग्रामीण गृहनिर्माणाच्या कामात स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्याविषयी म्हटलेलं आहेच. मागच्या वर्षी दुष्काळाचे चटके जाणवायला लागले तेव्हा युद्ध पातळीवर दुष्काळ निवारण योजना राबवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना हाक घातलेलीच होती. आणि नंतर आता ती हाक केवळ नैमित्तिक, केवळ प्रासंगिक न राहता सातत्यपूर्ण, स्थायी व्हावी म्हणून विचार उपक्रम मांडले जात आहेत. दारिद्र्य निर्मूलन किंवा रोजगार निर्मिती योजना स्वयंसेवी संस्थांच्या सहभागामुळे जास्त परिणामकारक कशा होतील हे सरकारी स्तरावरून मांडलं जातंय. काही प्रांतांमध्ये एखाद्या तालुक्यातल्या सर्व विकास योजना तिथल्या स्वयंसेवी संस्थेद्वारेच राबवण्याचे प्रयोग चालू आहेत. बँकिंग क्षेत्रही ही योजना उचलून धरण्यात मागे नाही. इतकं की आज वेळोवेळी रेडिओ, दूरदर्शन चालू करावा तर बातम्या, चर्चा, स्पॉटलाइट्स इत्यादीमध्ये स्वयंसेवी चळवळीची बीप बीप
कुठेतरी उमटतेच. एक प्रकारे नेमक्या याच कारणामुळे ही जपण्याची, सावध राहण्याची वेळ आहे. तरी सुद्धा सरकार मान्यतेच्या या प्रसादचिन्हांमुळे कळत नकळत संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर एका समान स्वयंसेवी क्षेत्र, स्वयंसेवी चळवळ नावाच्या प्रकाराची व्याख्या होऊ पाहते. ठिकठिकाणी सुट्ट्या सुट्ट्या स्वरूपात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आपल्या व्यापक राष्ट्रीय भूमिकेचं भान यायला मदत होते आणि आपण काही एकाकी एकटे नाही, मग आपण सर्वजण काही ना काही प्रकारे एकत्र येऊन चळवळ बांधायला हवी याची जाण निर्माण होऊन स्वयंसेवी क्षेत्राचाच आत्मविश्वास वाढत चाललाय. हेच ते दुसरं प्रसादचिन्ह. ते काही पहिल्या सरकार प्रशासकीय स्तरावरच्या मान्यतेमुळे निर्माण झालेलं नाही, ते स्वतंत्रपणे निर्माण झालंय आणि दोन्हींचा एकमेकांवर चांगला परिणाम होतोय. स्वयंसेवी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनाही आपल्या भूमिकेची जाण ठेवून, कदाचित विविध संस्थांचंही वेगळं अस्तित्व शिल्लक ठेवून पण आपण एकत्र यायला हवं असं वाटायला लागलंय. काही काळापूर्वी ग्रामायननी बोलवलेल्या बैठकीला महाराष्ट्रभरात काम करणाऱ्या सुमारे 90 स्वयंसेवी संस्थांचं एवढ्या एका मुद्द्यावर निदान तात्विक मतैक्य झालं. असंच इचलकरंजीच्या डेकोस्पिननी योजलेल्या बैठकीचं मराठवाड्यातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन एक व्यासपीठ निर्माण केलंच आहे. ते ऑक्सफॅम आणि सूर्य यांच्या पुढाकारातून. ऑक्सफॅमची अशीच एक बैठक नुकतीच मार्च महिन्यात नागपूरला झाली. त्याचवेळी कपार्टनं एक स्वयंसेवी संस्थांची साखळी बांधून देशव्यापी रचना उभी करण्याचा प्रयत्न आरंभलाय आणि पश्चिम घाट बचाव हे तर स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन पूर्ण केलेल्या अभियानाचं प्रत्यक्ष कृतीरूप. पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करण्यात ती थेट दऱ्याखोऱ्यातल्या आदिवासी, भिल्ल, ठाकर, महादेव कोळ्यांपर्यंत नेण्यात या मोहिमेचं काही एक यश तर निश्चित आहे. दीनदयाळ शोध संस्थांच्या पुढाकारानं ग्रामीण विकसनाशी बांधलेल्या भारतभरातल्या 10 स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ग्रामविश्व हे पीठ स्थापलंय. या सगळ्या बैठकी, चर्चा, कृतीसूत्रांमधून प्रत्यक्ष काय किती साधलं आहे नाही हा मूल्यमापनाचा वेगळा विषय आहे. मुख्य महत्वाचं हे की सुट्ट्या सुट्ट्या, तुटक तुटक, एकांड्या स्वयंसेवी संस्था ते एकत्रित संघटित स्वयंसेवी क्षेत्र आणि विकासाची स्वयंसेवी चळवळ असा प्रवास यातून घडतोय. काल परवापर्यंत ठिकठिकाणी बेटांप्रमाणे स्वयंसेवी संस्था उभ्या होत्या. आता या सर्वांचा मिळून एक प्रवाह तयार होऊ शकतो का? विकासाची परिवर्तनशील विधायक चळवळ आकार घेऊ शकते का? या दिशेनं चिंतन आणि कार्य सुरू झालं आहे. स्वयंसेवी चळवळ अशा एका महत्वाच्या वळणावर उभी आहे. चळवळ म्हणून अजून अस्पष्ट आकार असलेली, पण फार मोठ्या अपेक्षा बाळगणारी, अजून छोट्या छोट्या अनेक रंगांच्या ठिपक्यांच्या स्वरूपात असणारी, पण उद्याच्या एका अखंड, अनेक रंगी आणि एकच एक भारतीय अर्थ सांगणाऱ्या चित्राचा आकार घेऊ पाहणारी अशी ही स्वयंसेवी चळवळ. या वळणावर या चळवळीशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांचा विचार करायला हवा. उत्तराच्या सर्वसाधारण दिशा आजमावून मांडून पाहायला हव्यात. हा नुसताच एक शाब्दिक बौद्धिक प्रयोग, एक कसरत असा खेळ ठेवायचा नाही. त्यामुळे नेमक्या धोरणांचा आणि कृतीच्या योजनांचा आराखडा मांडायला हवा. स्वयंसेवी चळवळीची आजपर्यंतची वाटचाल आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन उद्याच्या योजना ठरवायला हव्यात. अशाच एका झपाटलेल्या स्वयंसेवी चळवळ्याच्या भाषेत सांगायचं तर अशी सर्जनशील साहसं हवीत जी भान ठेवून आखली जातील आणि बेभान होऊन अंमलात आणली जातील. स्वयंसेवी चळवळ हे असं सर्जनशील साहस आहे का? होऊ शकतं का? कसं? 3 प्रश्नांची मांडणी. तर ही पहिली पायरी भान ठेवून आखणी करण्याची, स्वयंसेवी चळवळीबाबतच्या प्रश्नांची, उत्तरांच्या दिशांची थंड कठोर चिकित्सा. पण हे पक्क ध्यानात ठेवूया की ती उत्तरं प्रत्यक्ष जगून दाखवायचे, नुसतं वाचीवीरत्व गाजवायचं नाहीये. अशी कामाला उद्युक्त करणारी, प्रेरणा देणारी, पण समज आणि नेमकेपणा देणारी म्हणून थंड, कठोर, तर्ककर्कश चिकित्सा करून पाहायला हवी. तशी स्वयंसेवी चळवळीबाबतच्या प्रश्नांची करायची म्हटली
तर एक बरीच मोठी यादी लिहिता येईल, कम्प्युटरच्या हातभर लांब प्रिंटआउट सारखी. पण सर्वात गाभ्याचा असा एकच प्रश्न की ज्याची विविध प्रकारे प्रश्न, उपप्रश्न, प्रतिप्रश्न इत्यादी मांडणी म्हणजे इतर सर्व प्रश्न असं म्हणता येईल, तो म्हणजे स्वयंसेवी चळवळ उभी कशी करायची, बांधायची, संघटित कशी करायची आणि मग एकदम सॉक्रेटिक पद्धतीने दांडी उडवायची. तर असाही उत्साही प्रश्न विचारून पाहता येईल की मुळात असा काही स्वयंसेवी चळवळ नावाचा प्रकार आहे का, असायला हवा का, की हीच त्रस्त विचार, बुद्धी वगैरे वंतांची चूक आहे, स्वप्नरंजन आहे. म्हणजे देशभर ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था आहे, ठीक आहे, पण म्हणजे स्वयंसेवी चळवळ आहेच असा अर्थ होतो का? मग चळवळ बनते कशाने, चळवळ म्हणतात कशाला, आणि असायला हवी का अशी काही जाणीवपूर्वक स्वयंसेवी चळवळ? या प्रश्नाची चिरफाड करताना आपोआपच स्वयंसेवी चळवळीच्या उद्दिष्टांचा, ध्येयाचा विचार स्पष्ट करावा लागेल. पण अशी काही सॉक्रेटिक वगैरे प्रश्नांनी दांडी उडणार नाहीये. कारण अमूर्त, अस्पष्ट पण स्वयंसेवी चळवळ नावाचा प्रकार आहे आणि असायला हवा, यावर असंच अमूर्त, अस्पष्ट मतैक्य आहे. म्हणून तर तो गाभ्याचा प्रश्न सामोरा येतोय की कशी बांधायची ही स्वयंसेवी चळवळ. व्यापक अर्थाने समान उद्दिष्ट घेऊन ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या. कित्येक बाबतीत तर त्यांची कार्यपद्धतीही समान आहे. तर मग त्यांच्या सुट्टेपणाला संघटितपणात, संस्थापणाला चळवळपणात रूपांतरित करता येईल का? ही नुसती 10 संस्थांची बेरीज केली किंवा कोणती तरी एक संस्था करतेय, त्याच उपक्रमाचं अनुकरण इतर 10 संस्थांनी केलं की झाली चळवळ तयार, इतकी साधी समीकरणं नाहीयेत. हे गणितच वेगळं आहे. एकेका व्यक्तीच्या एकेका विचारातून, विचाराच्या वेडातून एकेका जागी एका क्षेत्रातलं एक छोटंसं मॉडेल उभं राहिलं. आता त्याचा शेकड्यानं, हजारांनी गुणाकार कसा करायचा असा तो प्रश्न आहे. गुणाकाराचा प्रश्न म्हणजे एक राळेगण सिद्धी, एक गोंढा जिल्हा, एक किमान वेतनाच्या अंमलबजावणीवरचं आंदोलन, एवढं उभं राहायला 10-10 वर्षांची तपश्चर्या ओतावी लागते. तिथून पुढे याचा गुणाकार कसा करायचा? पण म्हणून गावोगाव एकेका मॉडेलच्या शाखा उघडल्या, बँकांच्या शाखांप्रमाणे, की झाली चळवळ, असंही नाही. दोरीवर वाळत टाकलेलं एक कापड वाळायला 15 मिनिटं लागतात, तर 5 कापडं वाळायला किती मिनिटं लागतील, या कोड्यासारखं हे उत्तर होईल. तसं नाहीये. चळवळ ही प्रक्रिया म्हणून वेगळी आहे, असते. एका तळ्यात पहिल्या दिवशी 1 फूल असतं, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 4, चौथ्या 8, असं करत करत निम्म तळं भरायला 15 दिवस लागतात, तर पूर्ण तळं फुलांनी भरून जायला किती दिवस लागतील? स्वयंसेवी चळवळ फुलून येण्याची प्रक्रिया काहीशी अशी असेल, ती शोधून कृतीत आणायला हवी. एकदा या सूत्राचा प्रारंभ पकडून धागेदोरे उकलत नेले की विविध प्रश्नांची टोकं हातात येतील. पहिली सलग मालिका व्याख्यांच्या प्रश्नांची. स्वयंसेवीची नेमकी व्याख्या काय? काही विचारवंत स्वयंसेवी म्हणजे स्वतःची सेवा करणारी का, इतका बालसुलभ प्रश्न विचारून सुरुवात करतात. दुर्दैवाने काही संस्था असतातही तशा स्वयंसेवी. पण आपण इतक्या बेच्या पाढ्यापासून सुरुवात नाही केली तरी चालेल. एवढं मात्र विचारायला लागेल की विविध क्लब्स, मंडळं, कंपन्यांची ग्रामविकसन केंद्र, प्रत्येकच गैरसरकारी संस्था, या सर्वांना स्वयंसेवी म्हणता येईल का? का स्वयंसेवित्वाचे काही वेगळे निकष असावे लागतील? असाच प्रश्न चळवळ या व्याख्येचा. तो हे ध्यानात ठेवून की व्याख्या करून चळवळी होत नसतात, पण व्याख्यांबाबत स्पष्टता नसली तर चळवळी गहाळ होऊ शकतात. कार्यकर्ताची तरी नेमकी व्याख्या काय? आणि सर्वात गुंतागुंतीचं आहे ती विकास शब्दाची व्याख्या. कशाला म्हणायचं विकास? टीव्ही, व्हिडिओ, कम्प्युटर याला, की सर्व लोकांचं पोट 2 वेळा नीट भरणं याला? उपग्रह, अंटार्क्टिका, सी डॉट याला, की उदंड जाहले पाणी पिण्यासाठी याला? संपत्तीच्या प्रचंड उत्पादनाला विकास म्हणायचं का समतापूर्ण वाटपाला? केवळ भौतिक संपत्तीलाच विकास म्हणायचं
का सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक श्रीमंतीला? आणि या गोष्टी तरी परस्पर विरोधी आहेत का? अशी ही स्वयंसेवी चळवळीच्या परिभाषेची शोध घेणारी प्रश्नमालिका. त्यात विकासवरचा खल सुरू झाला की स्वयंसेवी चळवळीच्या मध्यवर्ती इश्यूजपाशी पोचतोच आपण. कारण विकास हे समान सर्वसमावेशक उद्दिष्ट हे जवळजवळ पूर्वगृहीत, स्वयंसिद्ध. तर मग त्याच्या अंगोपांगांची चर्चा म्हणजे स्वयंसेवी चळवळीचा वैचारिक पाया काय असावा या प्रश्नाची मांडणी. तो काही आधी कुणी ठरवून तो वर्ण लादतो थोपतो असं नाही. वैचारिक पाया कार्यामध्येच व्यक्त होतो, कामामधून उत्क्रांत होतो. पण उदाहरणार्थ असा विचार शोधावा लागणार आहे की विविध स्वयंसेवी संस्था विविध विचारधारा घेऊन उभ्या राहिल्यात. त्या सर्वांमध्ये काही एक समान विचाराचा धागा आहे का, शोधणं शक्य आहे का? सर्व इझम्सच्या पलीकडे स्वयंसेवित्वाचा, व्हॉलंटरिझमचा म्हणून काही एक वैचारिक पाया आहे का? याच प्रश्नाचं थोडं बदललेलं, जास्त टोकदार रूप म्हणजे देशरचनेचा, समाजरचनेचा, स्वयंसेवी माध्यमांचा संदेश कोणता? आणि हा संदेश नुसता शब्दातला नाही, लहान मुलाच्या डायरीत सही देणाऱ्या मोठ्या माणसांनी लिहिलेल्या बोधवाक्यासारखा नाही, तर कृतीतला. म्हणजे प्रत्यक्ष काय केलं, कोणती कृती केली तर तो वैचारिक गाभा व्यक्त होतो. अशी वैचारिकदृष्ट्या समान सूत्रांची मांडणी करता आली तर अर्थातच त्यावर आधारित धोरणांचे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांचे, उपक्रमांचे प्रश्न पाठोपाठ येतात. उदाहरणार्थ स्वयंसेवी चळवळीचा म्हणून काही एक किमान समान कार्यक्रम असू शकतो का? असला तर कोणता? म्हणजे असं की ती स्वयंसेवी संस्था आपापल्या क्षेत्रात काम करत असते, एखादी आरोग्य क्षेत्रात, एखादी शिक्षण क्षेत्रात, एखादी ग्रामीण तंत्रज्ञान क्षेत्रात, इत्यादी इत्यादी. त्या सर्वांचा मिळून जोडणारा एक समान कार्यक्रम, उपक्रम कोणता असावा? स्वयंसेवी संस्थांच्या रूपाचं वैविध्य लक्षात घेता त्यांच्या विचारांचं, धोरणाचं, कार्यक्रम उपक्रमांचं वैविध्य गृहीतच आहे. तरी सुद्धा विकासाच्या एका मूलभूत दिशेचं भान लक्षात घेऊन समान घटकांचा शोध घेत चळवळीची बांधणी करता येईल का, असा तो प्रश्न आहे. अशा प्रश्नांचा मिळून स्वयंसेवी चळवळीबाबतच्या मध्यवर्ती इश्यूजचा प्रदेश आखला जातो. त्यातनं पावलं टाकत बरोबर पुढच्या प्रश्नाचा प्रांत लागतो. विकासाची स्वयंसेवी चळवळ, समान वैचारिक पाया, समान धोरण, उपक्रम वगैरे वगैरे सगळं ठीक. ते सर्व मिळून विकासाचं काही पर्यायी, भारतीय मातीशी जास्त जवळचं नातं सांगणारं, भारतीय माती फुलवायचं जास्त आव्हान बाळगणारं असं मॉडेल आकाराला येतं का? स्वयंसेवी चळवळ हे विकासाचं पर्यायी मॉडेल होऊ शकतं का? पर्यायी असं म्हणताना सद्यस्थितीतल्या विकास मॉडेलला पर्यायी असा अर्थ होतो हे उघडच आहे. मग पर्यायी की पूरक? स्वयंसेवी विकास मॉडेल आत्ताचं एक पुसून त्या जागी दुसरं आखेल की आहे त्यातून दुसरं नवीन उत्क्रांत व्हायचं रसायन पुरवेल? हे सगळं म्हणताना सद्यस्थितीतलं म्हणजे काय, पर्यायी किंवा पूरक म्हणजे नेमक्या कोणत्या अर्थानं हे ठरवावं लागेल. आणि प्रश्नसमूहांच्या मांडणीत अखेर व्याख्या आणि मध्यवर्ती गाभ्याचे प्रश्न या मालिकेनंतर तिसरा शेवटचा प्रवेश येतो प्रत्यक्ष धोरणं, उपक्रम, कार्यक्रम निश्चित करण्याबाबतच्या प्रश्नांचा. स्वयंसेवी संस्थांची संख्या कशी वाढवायला हवी? वाढवायलाच हवी का? कारण केवळ संख्यात्मक वाढ हे स्वयंसेवी कामाचं उद्दिष्ट नाहीच, पण उद्दिष्टांशी सुसंगत चळवळीच्या रचनेशी स्वयंसेवी संस्थांच्या संख्येचं सूत्र ठरवावं लागेल. ते कोणतं? विविध स्वयंसेवी संस्थांचं एक समान, एक औपचारिक किंवा अनौपचारिक व्यासपीठ असावं का? असं व्यासपीठ की जे स्वयंसेवी क्षेत्राचं प्रतिनिधित्व करेल, समन्वयही साधेल, चळवळीचा प्रवाह राखायला मदत करेल आणि समान स्तरावरून सरकार प्रशासनाशी सहयोग ठेवून विकास योजना जास्त परिणामकारकपणे राबवायला गती देईल. पण हे सर्व कसं घडून येईल? नुसते लेख लिहून घडून येणार नाही हे तर सरळ आहे. ते घडवून आणणारी माणसं लागतील, कृतिशूर कार्यकर्त्यांची फौज लागते. स्वयंसेवी चळवळ हे प्रेरणेच्या इंधनावर धावणारं वीज निर्मिती केंद्र आहे. प्रेरणासंपन्न कार्यकर्ते
हेच या चळवळीचं मुख्य बळ. ते कुठून कसं मिळवायचं, त्याची गुणवत्ता, क्षमता, आवाका सतत वाढता राहण्यासाठी प्रशिक्षण काय असावं. स्वयंसेवी संस्थांना, कार्यकर्त्यांना त्यांची आचारसंहिता असावी का, काय असावी, स्वयंसेवी संस्थांवरचं एक ड्राफ्ट बिल संसदेत यावं का, वगैरे प्रश्न हा त्यातलाच प्रकार. त्या प्रश्नांबाबत बराच खल चालू आहे. कार्यकर्त्यांच्या चरितार्थाची व्यवस्था काय असावी, त्यासाठी फंड्स कसे उभे करावेत, आणि व्यापक अर्थाने स्वयंसेवी चळवळीचा आर्थिक पाया कसा उभा करावा, हे प्रश्न तसे मागच्या सीटवरचे किंवा मानगुटीवरच्या वेताळासारखे. या प्रश्नांची उत्तरं आली नाहीत तर स्वयंसेवी संस्थेची छकल होऊन ती चळवळीच्या पायावर लोळायला लागतात. केवळ आर्थिक दुरवस्थेनी बंद पडलेल्या, महान विचारांनी भारलेल्या संस्था स्वयंसेवी क्षेत्रात खंडीभर आहेत. म्हणून तर हा सुदृढ आर्थिक पायाची आवश्यकता सांगणारा प्रश्न. या संदर्भात प्रश्न उद्भवतो म्हणजे परकीय पैसा स्वीकारण्याबाबतचं धोरण काय असावं. या तिसऱ्या प्रश्नसमूहातल्या शेवटचा, सध्या स्वयंसेवी क्षेत्राबाबतचा बहुधा सर्वात जास्त प्रकाशात असलेला प्रश्न, सरकारी यंत्रणेशी स्वयंसेवी चळवळीचं नातं, संबंध काय असावेत. असावेतच का असा पॉइंट ऑफ ऑर्डर काढणारे संशयात्मय बरेच आहेत. पण वस्तुतः सरकार प्रशासनाशी संबंध असावेत की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण सध्या सरकारी प्रशासकीय यंत्रणा विस्तृत व्यापक झाल्यात. समाज जीवनाचा असं एकही अंग सांगता येणार नाही की जिथे त्यांची पहुंच नाही. त्यातून स्वयंसेवी क्षेत्र आणि सरकार यांची जाहीर केलेली ढोबळमानाने उद्दिष्ट समान, तरी सुद्धा आजपर्यंत स्वयंसेवी संस्थांचा अगदी विरोध, मतभेद, संघर्ष म्हणून का होईना सरकारी प्रशासकीय यंत्रणांशी संबंध येत राहिलाच आहे. ही हवा बदलते आहे अशी चिन्ह आहेत. आज बऱ्याच प्रमाणात दोन्ही बाजूंनी संबंध, सहयोगाचं स्वागत करण्याची भूमिका आहे. हा बहुधा दोन्ही बाजूंनी झालेल्या काही प्रांजळ आत्मसंशोधनाचा परिणाम असावा. तर या भूमिकेची नीट मांडणी व्हायला हवी. प्रश्नसमूहाच्या या तिसऱ्या मालिकेला एकत्रितपणे प्रेरणा आणि व्यावसायिकता, मोटिव्हेशन अँड प्रोफेशनलिझम विषयक प्रश्न असं शीर्षक देता येईल. स्वयंसेवी संस्थांचं एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कार्य, कार्यकर्ते मोठ्या ध्येयांनी, मोठ्या भावनांनी, उदात्त विचारांनी, भव्य दिव्य संकल्पनांनी प्रेरित असतात. पण त्या सर्वाला तितकीच धारदार व्यावसायिक तज्ज्ञतेची जोड असतेच असं नाही. दुर्दैवाने अशी तज्ज्ञता असणाऱ्यांना सामाजिक जाणीवेचं भान अभावानेच असतं. हे द्वैत सुटायला हवं. प्रेरणा आणि व्यावसायिकता हातात हात घालून जाऊ शकल्या तरच प्रभावी, परिणामकारक काम, प्रोफेशनलिझम, व्हॉलंटरिझम उभं राहू शकेल. तेव्हा संस्था ते चळवळ हा प्रवास, त्याची सैद्धांतिक व्यावहारिक मांडणी आणि प्रेरणा आणि व्यावसायिकता यातला अद्वैत, या तीन मूलतत्वांच्या अनुषंगाने उत्तराच्या दिशा धुंडाळून पाहायला हव्यात. 4. उत्तरांच्या दिशा. वैचारिक, व्यावहारिक. प्रॉब्लेम वेल अंडरस्टूड इज प्रॉब्लेम हाफ सॉल्व्ड. हे ठीक आहे, प्रॉब्लेम नीट समजलेला आहे की नाही कुणास ठाऊक, पण तो समजावून घेऊन मांडता मांडताच उत्तरांकडे नकळतपणे, सुप्तपणे संकेत झालेला आहे. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात तो ज्या पद्धतीने जाणवलेला आहे, सामोरा आलाय, त्यातच उत्तर लपलेलं आहे. प्रश्नच तसे खोडकर आहेत, कायद्याच्या भाषेतल्या लीडिंग क्वेश्चन सारखे. लीडिंग क्वेश्चन फक्त उलट तपासणीतच वापरायला परवानगी असते, तशी इथे आपण स्वयंसेवी चळवळीची उलटसुलट तपासणी करायचा प्रयत्न करतोच आहोत. म्हणून तर एकतर ही जी प्रश्नार्थक विधानं आहेत त्यांच्यावर आपल्याला ढोबळमानाने होकारात्मक उत्तरं द्यायला हवीत. उदाहरणार्थ, देवल म्हणतील, प्रश्न, अडचणी वगैरे असला विचार आधी करत न बसता आधी हे निश्चित करायला हवं की अशी एक विधायक, परिवर्तनशील स्वयंसेवी चळवळ आकाराला यायला हवी आणि मग ती तशी तशी होण्यातल्या अडचणी दूर करायला हव्यात. या अडचणी कोणत्या? विविध संस्थांचे छोटे छोटे इगोज कसे बोचरे आहेत, विचारधारांमध्ये मिटवता न येणारे भेद किती घातक आहेत, या सर्वांची फार परखडपणे मांडणी विलासराव चाफेकर करतील. इतक्या परखडपणे
की प्रसंगी हातपायच गळून जावेत. पण तसं होणं चाफेकर सरांनाही अपेक्षित नाहीये. कारण स्वयंसेवी कार्याचा गुणाकार होत एक विधायक चळवळ आकाराला यावी, त्यातून परिवर्तनाचा रथ पुढे सरकावा, त्या रथामागे हजारो लाखो श्रमणाऱ्या सर्जनशील हातांची शक्ती असावी, या मुद्द्यावर सर्वांचंच सर्वसाधारणपणे एकमत आहे. विज्ञान आश्रमातले तपस्वी डॉक्टर कलबाग याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ, गुणित श्रेणीनं, भूमिती श्रेणीनं वाढ असं शास्त्रीय परिभाषेत म्हणतील. बंकर रॉय ही सर्व भूमिका सरकार, योजना आयोग, कॅपार्ट, देशभरचे स्वयंसेवी संघटन अशा दिशेनं मांडतील. तर अण्णा हजारेंच्या ग्रामस्वराज्य संघाच्या पावलांमधून उत्तराच्या खुणा उमटायला लागतील. असे अनेक कार्यकर्ते, त्यातले बहुसंख्य तरुण युवक अनाम अप्रसिद्ध, आज अगदी या क्षणाला स्वयंसेवी चळवळीच्या प्रश्नांची मांडणी आपल्या कृतीतून उलगडण्यात गुंतलेले आहेत. त्या कार्यकर्ते सैनिकांच्या भूमिकेतून त्या प्रश्नाकडे पाहायचं तर होकारात्मक अफर्मेटिव्ह उत्तराची सूत्र शोधतच पुढे जायला हवं. तसं जायचं असेल तर विचारधारा, कार्यक्रम, व्यक्तिमत्व यातलं वैविध्य आणि तथाकथित मतभेदांना सामावून, समजावून घेऊन, समान घटकांचा शोध घेऊन, समान शक्तिस्थानं ठरवत, उभी करत, त्या आधारे पुढची मांडणी करायला हवी. प्रथम तो व्याख्यांचा प्रश्न किंवा स्वयंसेवी चळवळीच्या परिभाषेचा शोध घेणारा प्रदेश, तो खरं म्हणजे मर्यादितच अर्थाने महत्वाचा आहे. पण महत्वाचा मात्र निश्चित आहे. मर्यादित कारण स्वयंसेवी, कार्यकर्ता, विकास, चळवळ, मॉडेल असल्या संज्ञांच्या व्याख्यांबाबत खूप चर्चा होऊ शकतात. चर्चा म्हटलं की मतभेद आलेच. खूप पुस्तकी पांडित्य उगाळलं जाऊ शकतं. तसं नको. आपल्याला इथे फक्त पुरेशी स्पष्टता येण्यासाठी, आपल्याच भूमिका, विधानं ठाकून ठोकून तपासून घेण्यासाठी व्याख्यांच्या सूत्रांची मांडणी करायची आहे. विनायकम प्रकुर्वाणो, पण तयार झाला दुसराच प्राणी असं न व्हावं, यासाठी विनायकाची नीट व्याख्या डोळ्यासमोर ठेवण्यासारखं हे आहे. हे त्याचं महत्त्व. आणि सामाजिक शास्त्रांमधल्या शब्दांच्या अंतिम प्रमाण अशा परिपूर्ण व्याख्या होऊच शकत नाहीत, ही मर्यादा. म्हणून शब्दांचा नुसता खेळ किंवा बौद्धिक गोंधळ ही दोन्ही टोकं टाळायला व्याख्यांचा आग्रह. जाता जाता ज्या कार्यकर्त्याच्या वगैरे भूमिकेतून सर्व प्रश्नांची मांडणी, उत्तरांच्या दिशा शोधून पाहिजेत, तो कार्यकर्ता म्हणजे कोण ते नोंदवूया. शब्दांची गेम म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष अर्थानं कार्य करतो, कृती करतो तो कार्यकर्ता. उन्हातानात दऱ्याखोऱ्यात घाम गाळतो तो कार्यकर्ता. आपल्या कार्याच्या विषयात तज्ज्ञ असतो, उत्तरोत्तर तज्ज्ञता वाढवत नेतो तो कार्यकर्ता. नुसता बैठकीत बसणारा, हो तरुणांनी असंच करायला पाहिजे असं म्हणणारा आणि नुसत्याच ओष्ठ सेवा अर्पण करणारा तो कार्यकर्ता नव्हे. जास्तीत जास्त तो सहानुभूत मित्र, त्यांचाही कार्यामध्ये आधार असतोच, पण तो गोवर्धनाखाली आपापल्या काठ्या लावणाऱ्या गोपांसारखा. अशा कार्यकर्त्यांची फौज आजही उभी आहे. उद्या ती आणखी वाढायला हवी. आपल्या युद्धतंत्रामध्ये जास्त प्रवीण व्हायला हवी. यासाठी कार्यकर्त्यांची एक आचारसंहिता, एक प्रशिक्षण कार्यक्रम असू शकतो, असायला हवा. स्वयंसेवी संस्थांच्या आचारसंहितेबाबत सध्या बरीच चर्चा चालू आहे. ती घालून देणारं एक ड्राफ्ट बिल संसद दरबारी ताटकळत आहे. त्यावर उलटसुलट वादही चालू आहेत. पण स्वयंसेवी चळवळीत स्वयंशिस्त, स्वयंप्रशिक्षण यांना जास्त महत्त्व आहे याचं भान ठेवायला हवं. म्हणून संस्थांनी, कार्यकर्त्यांनी आपापली कामाला पोषक अशी आचारसंहिता आखली जाऊ शकते. औपचारिक नसली तरी सर्वसंमत अनौपचारिक आचारसंहिता असायला मात्र हवी. त्याहून जास्त प्रशिक्षण कार्यक्रमाला स्वतःचं एक खास महत्त्व आहे. सर्व संस्था, सर्व विचारधारांच्या पलीकडे जाऊन स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा म्हणून काही एक किमान प्रशिक्षण क्रम हवाच आहे. अशा प्रशिक्षण वर्गाच्या काही प्रायोगिक चाचण्या करून पाहायला हव्यात. स्वयंसेवी कार्याची धार वाढवण्यासाठी, त्यात व्यावसायिकतेचा स्पर्श येण्यासाठी, प्रेरणा जास्त प्रभावी होण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज अशा बटालियन्समध्ये उभी राहायला हवी. आता मुख्य विषय, मुख्य आशय, स्वयंसेवी
त्याची एक व्याख्या 7व्या पंचवार्षिक योजनेत केलेली आहे. कायदेशीर नोंदणी झालेली संस्था, ग्रामीण भागात किमान 3 वर्ष काम करणारी वगैरे वगैरे. कॅपार्ट स्वयंसेवी संस्थांना सहाय्य देताना ही व्याख्या प्रमाण मानतं. ही झाली उपयुक्त पण अगदीच तांत्रिक व्याख्या. यात स्वयंसेवीपणाचा मंत्र व्यक्त होत नाही. गैरसरकारी, नफ्याच्या प्रेरणेने न चालणारं आणि पक्षीय राजकारण विरहित कार्य ही तर स्वयंसेवी कार्याची गृहीत व्याख्या. पण हेही झाले व्याख्यांचे निषेधात्मक घटक. सकारात्मक घटक जास्त धारदार आहेत. ते म्हणजे परिवर्तनवादी आणि देशप्रश्नांशी, समाजाशी बांधिलकी मानणारे. हे तत्व अपेक्षित धरलं की आपोआपच स्वतःची सेवा करणाऱ्या, छंद शौक म्हणून समाजसेवेची पावडर कुंकू लावणाऱ्या किंवा टॅक्सेसमधल्या सवलतींसाठी तयार केलेल्या बिझनेस रिलेशन्स वाढवायला एकत्र येणाऱ्या संस्था यातून गळून जातील. त्यांचंही कार्य महत्त्वाचं आहे, पण त्यांना स्वयंसेवी म्हणता येणार नाही. तसंच केवळ आता चालूच असलेल्या योजना, कल्पना, कार्यक्रम पुढे चालवणाऱ्या, म्हणजे ज्यांच्या कार्याचा बाण कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपातल्या परिवर्तनाकडे बोट दाखवत नाही, त्या संस्था स्वयंसेवीत बसणार नाहीत. म्हणजे परिवर्तन हा अफाट समाज, त्याच्याशी असलेलं नातं, ते जगण्यासाठी आमच्या हातून होत असलेली प्रत्यक्ष कृती, अशा सर्व मूल्यांचा विवेक ही स्वयंसेवीची व्याख्या. व्याख्येशिवाय गुणवैशिष्ट्यांचा विचारही करता येईल. त्यात विकेंद्रीकरणाचा आग्रह धरणारी, विचार उपक्रमांच्या निवडीबाबत स्वतंत्र असणारी, स्वावलंबी जनतेच्या आधारानं चालणारी, ग्रामीण विकसनाकडे तोंड वळवलेली, स्थानिक पातळीवरच्या साधन संपत्तीचा स्थानिक विनियोग करून विकासाची रचना बांधू पाहणारी, विकासाच्या फळांचं समतापूर्ण वाटप अपेक्षित धरणारी संस्था किंवा चळवळ, असे घटक यायला हवेत. हे करता करताच पुढचा मोठा शब्द विकास. स्वयंसेवी चळवळीचा वैचारिक गाभा व्यक्त व्हायला सुरुवात झालीच. कारण विकास हे स्वयंसेवी चळवळीचं समान ध्येय, समान वैचारिक सूत्र, हे जवळजवळ स्वयंसिद्ध गृहीत कृत्य आहे. तर मग विकास कशाला म्हणायचं हे ठरवायला हवं. आणि ते शाब्दिक, शब्दिष्ट, परिसंवादाचा धोका आवर्ता घेऊन ठरवायला हवं. पण आपण जेवढं करू, जेवढे अनुभव घेऊ, तेवढं जास्त प्रकर्षाने जाणवत जातं की विकास कशाला म्हणायचा हा सर्वात मूलभूत प्रश्न आहे. अथांगही आहे, तरी त्याला गवसणी तर घालायला हवी. म्हणून शब्दछलाचा पसारा आवरून सारांश रूपाने हे म्हणता येईल की मानवी क्षमतांचा उत्तरोत्तर अधिकाधिक आविष्कार म्हणजे विकास, किंवा मानवी स्वातंत्र्याची क्षितिज विस्तारत जाणे म्हणजे विकास. मॅन इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स या वाक्याच्या भोज्याला विकासाच्या सर्व कल्पना शिवतात. म्हणून मानवी जाणीव, क्षमता, स्वातंत्र्य यांचा विकास हाच खरा विकास. उदाहरणार्थ, कालपर्यंत जे दलित, भटके, निराधार होते, ते शिकून आर्थिकदृष्ट्या सुस्थित होऊन समाजात सर्वांच्या बरोबरीनं आत्मविश्वासानं वावरायला लागले, हा मानवी क्षमतेचा, स्वातंत्र्याचा वर्धिष्णू आविष्कार आहे. म्हणून तो विकास. पण हेही काहीसं अमूर्त, ॲबस्ट्रॅक्ट झालं. आत्ताच्या भारतात ठाम व्यावहारिक भौतिक अर्थाने म्हणायचं तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या किमान मूलभूत गरजांची केवळ किमान नव्हे तर सुयोग्य, नॉट मिनिमम बट ऑप्टिमम, पूर्तता हे विकासाचं एक महत्त्वाचं गमक. शिवाय विकास आणि परिवर्तन यांच्यामधल्या नात्याचा विचारही महत्त्वाचा आहे. कोणी म्हणेल, समाजात 10 रुपये संपत्ती होती, त्याऐवजी आता 1000 रुपये मूल्याची संपत्ती निर्माण झाली म्हणजे विकास झाला. पण त्या 10 रुपयात 9 रुपये एका छोट्या समाज घटकाकडे होते. 1 रुपया उरलेल्या मोठ्या समाज घटकाकडे होता. त्याऐवजी आता 900 रुपये त्या छोट्या समाज घटकाकडे आणि 100 उरलेल्याकडे. म्हणजे रुळलेल्या परिभाषेत म्हणायचं तर गरीब गरीबच राहिले, जास्तच गरीब झाले, आणि श्रीमंत उत्तरोत्तर अधिक श्रीमंत होत गेले. तर परिवर्तन झालं का? कदाचित विकास हो झाला, पण परिवर्तन? स्वयंसेवी चळवळीचं उत्तर उघड आहे, परिवर्तन झालं नाही. इतकंच नाही तर स्वयंसेवी चळवळ
त्या विकासाला विकास तरी म्हणता येईल का असं चॅलेंज करेल. या उलट विरुद्ध टोक म्हणजे समाजातली संपत्ती 10ची 10च रुपये राहिली, पण तिच्या वाटपातली विषमता कमी झाली, संपली, तर परिवर्तन झालं, पण रूढार्थाने विकास नाही झाला. भारतीय विकासाच्या मॉडेलला संपत्ती 10ची 1000ही व्हायला हवी आहे आणि 900-100 या विषम वाटपाच्या जागी समतापूर्ण रचनाही हवी आहे. आणि तरी सुद्धा ती भारतीय विकास एवढ्यावरच थांबू शकणार नाही. वरच्या भौतिक संपत्तीच्या वाटपाबाबतच्या प्रश्नासारखं हे विचारून पाहता येईल की भले संपत्ती 10ची 1000 झाली, तिचं वाटपही समतापूर्ण झालं, पण राष्ट्रीय अस्मितेचा अभाव, भ्रष्टाचार, ढासळती मूल्य, स्त्रियांवरले अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता हे सर्व तेवढंच राहिलं किंवा वाढलंच, तर त्याला विकास परिवर्तन म्हणता येईल का? पुन्हा अर्थातच नाही. हे जगातल्या कोणत्याही मानवी समूहाबाबत खरं आहे, पण भारतीय समाजाच्या संदर्भात तर जास्तच. भारतीय पर्यावरणातली विकासाची कल्पना केवळ भौतिक विकासापाशी थांबू शकत नाही. ती मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक म्हणजेच सर्व मिळून आध्यात्मिक संस्कृतीची आस धरते. नीतिमंत श्रीमंतीची कल्पना हा भारताच्या विकासाच्या व्याख्येचा गाभा. विवेकानंदांचं रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज हे वाक्य आणि महात्माजींचं यापुढे ईश्वराला भारतात अवतार घ्यायचा असेल तर तो भाकरीच्या रूपात हे वाक्य, ही दोन्ही तो गाभा सांगतात. भौतिक श्रीमंतीची ॲलर्जी नाही, नव्हे ती हवीच, पण त्यापुढे तितकीच किंवा जास्तच ओढ आहे सांस्कृतिक आध्यात्मिक श्रीमंतीची. अशा विकासाच्या विविध दिशांनी स्वयंसेवी चळवळीचा एक विशाल प्रवाह वाहू शकेल. तो रचनात्मक आणि संघर्षात्मक अशा दोन्ही किनाऱ्यांना स्पर्श करत पुढे सरकेल. अनेक भोवरे रिचवत, टाळत, धोरणं आखेल, तेव्हा विविध संस्था ते चळवळ हा प्रवास, त्यांची सैद्धांतिक व्यावहारिक मांडणी आणि प्रेरणा आणि व्यावसायिकता यातला अद्वैत व्यक्त करत हा प्रवाह समाजाच्या प्रश्नावरचा देशरचनेचा एक संभाव्य रस्ता शोधेल.